नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल साडा आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. मागच्या 2 व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण काळवकाम या टॉपिकवरती थोडीशी चर्चा केलेली आहे आणि काही प्रश्नांवरती सुद्धा आपण मागच्या क्लासमध्ये चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा आपला पार्ट 3रा आहे. या व्हिडिओमध्ये काळकाम या टॉपिकवरती काही प्रश्नांचं डिस्कशन आपण करणार आहे आणि त्याच सोबत अतिशय महत्त्वाचं म्हणजे की कोणत्याही प्रकारचे सूत्र न वापरता हे प्रश्न सोडवायचे कसे. म्हणजे आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करता वेळेस कमीत कमी वेळेमध्ये सूत्र न वापरता प्रश्न सोडवायचे कसे, या सर्व गोष्टींवरती डिटेल डिस्कशन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. ठीक आहे, बघा मागच्या क्लासमध्ये जे आपण प्रश्न घेतले होते ते छोटे एक एक दोन लाईनचे छोटे छोटे प्रश्न होते. यावेळेस थोडीशी प्रश्नांची लेंथी जास्त आहे. ठीक आहे, बघा प्रश्न काय दिला आपल्याला. पहिला, अजय एक काम 24 दिवसांमध्ये तर विजय तेच काम 9 दिवसांमध्ये पूर्ण करतो. म्हणजे अजयला काम पूर्ण करण्याकरता 24 दिवसांचा वेळ लागतो आणि विजयला तेच काम करण्याकरता 9 दिवसांचा वेळ लागतो. ठीक आहे, सुजय एकटाच ते काम 12 दिवसांमध्ये पूर्ण करतो. म्हणजे बघा या प्रश्नामध्ये 3 लोक आले, अजय, विजय आणि सुजय. अजयला वेळ लागतो 24 दिवसांचा, विजयला वेळ लागतो 9 दिवसांचा आणि सुजयला वेळ लागतो 12 दिवसांचा. विजय आणि सुजयने कामाला सुरुवात केली. कोणी कोणी केली? विजय आणि सुजयने कामाला सुरुवात केली आणि 3 दिवसानंतर त्यांनी काम सोडले. तर शिल्लक राहिलेले काम अजय एकटा किती दिवसांमध्ये पूर्ण करेल, हा तुमचा प्रश्न आहे. मित्रांनो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचं सूत्र एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला ना, काही एकदम बेसिक सिंपल लेवलच्या ज्या बेसिक परीक्षात ना तिथेच तुमचे सूत्र लागतात. अदरवाईज ऑलमोस्ट एक्झाम्समध्ये तुम्ही असं गृहीत धरा की जनरली कोणत्याही टॉपिकचे सूत्र हे कामी पडत नाहीत, कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न तयार होतो तो काहीतरी कन्सेप्च्युअल लॉजिकल प्रश्न राहतो. तर हा जो काळकाम टॉपिक आहे, या टॉपिकचा कुठलाही प्रश्न सोडवत वेळेस तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा, सुरुवातीला काम करण्याकरता कोण आलं, त्याने किती काम केले, त्यानंतर किती काम राहिले आणि ते करणार कोण, हे 4 पॉईंट आहेत. सुरुवातीला काम करण्याकरता कोण आलं, त्याने किती काम केले, नंतर किती काम शिल्लक राहिले आणि ते राहिलेले काम करणार कोण. या 4 पॉईंटवरती जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं तर काळ व काम या टॉपिकवर कोणत्याही प्रकारचा प्रश्न तयार झाला तो खूप सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो. जसं बघा मी काय म्हटलं, कोण आलं, त्यांनी किती काम केलं, नंतर किती शिल्लक राहिलं ते करणार कोण, या स्टेपमध्ये आपण चालणार. तर बघा सुरुवातीला इथे काम करण्याकरता कोण आलं, काय म्हटलं तुम्हाला प्रश्नामध्ये एकदा परत बघा, आपण लिहू खाली. अजयला एक काम करण्याकरता 24 दिवसांचा वेळ लागतो, विजय तेच काम 9 दिवसामध्ये करतो आणि सुजय तेच काम किती दिवसामध्ये करतो, 12. सुरुवातीला काम करण्याकरता तिथे कोण आलं, त्यांनी काय म्हटलं, विजय आणि सुजयने कामाला सुरुवात केली. कोणी कोणी केली? विजय आणि सुजय. विजय आणि सुजयने कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी 3 दिवस काम केलं. तर तुम्ही काय करा, विजय प्लस सुजय हे दोघं 3 दिवसामध्ये किती काम करतील. तर विजय 3 दिवसामध्ये किती काम करणार, तर 3/9 आणि सुजय करणार 3/12. एकदम सिंपल आहे, लक्ष द्या. इज इक्वल टू, याला मी 3/9 म्हणजे 3ने भाग द्या, 1/3 आपल्याला लिहिता येईल याला, आणि 3/12 दोघांना जर 3ने भाग दिला ते होऊन जाईल तुमचं 1/4 इज इक्वल टू, तिरपा गुणाकार जर केला 4 × 1 4, 3 × 1 3, 4 3 7, 7/12. हे 7/12 काय आलं, तर विजय आणि सुजयने 3 दिवसामध्ये केलेले काम. कोणी कोणी? विजय आणि सुजयने 3 दिवसामध्ये केलेले काम कितीला, 7/12. आता 7/12 एवढे काम झालं तर रिमेनिंग वर्क, शिल्लक राहिलेले काम, शिल्लकचे काम बरोबर. आता 7/12 याचा अर्थ काय होतो, 12 पैकी 7. 7/12चा अर्थ काय, तो 12 पैकी 7. आता मला सांगा, 12 पैकी 7 एवढं काम झालं, 12 पैकी 7 एवढं काम झालं तर शिल्लक किती राहिलं, तर 12 होते त्यापैकी 7 झालं, म्हणजे शिल्लक किती राहिलं, 5. तर रिमेनिंग वर्क शिल्लकचे काम आहे 5/12. आणि हे शिल्लकचे काम आता करणार कोण, तर कामाला सुरुवात कोणी केली होती, विजय आणि सुजय. आता राहिलेले काम कोणाकडनं करून घ्यायचं आपल्याला, अजयकडनं. आणि अजयला पूर्ण काम करण्याकरता 24 दिवसांचा वेळ लागतो, त्याला 5/12 काम करायचं आहे. तर राहिलेले काम करण्याकरता अजयला लागणारा वेळ, अजय बराबर 5/12 एवढं काम करायचं आहे आणि त्याला पूर्ण वेळ लागतो 24 दिवसांचा. तर 24चे 5/12 करा, 24 × 5/12, 12 × 1 12, 12 × 2 = 24, 5 × 2 =
10. याचा अर्थ काय आला की शिल्लक राहिलेलं काम अजय करणार किती दिवसामध्ये? 10 दिवसांमध्ये. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता मित्रांनो एक पॉईंट लक्षात ठेवा, जर समजा तुम्ही एक्झाममध्ये बसलेला आहात, जसं इथे जे जे मी लिहिलं अजय, विजय, हे अजय, हे सगळे शब्द काढून टाका. इथे मी खाली रिमेनिंग वर लिहिलं हे तुम्ही काढून टाका. तुम्ही ऍक्च्युली एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायला पाहिजे बघा, एकदम शॉर्टमध्ये मी उत्तर सांगू बघा, किती किती सोपा प्रश्न होता. जसं आपण शेवटी वाचलं, विजय आणि सुजयने 3 दिवस काम केले, तर विजयला 9 दिवस वेळ लागतो, तो आणि 3 दिवस काम केलं. 9 पैकी 3 म्हणजे 3/9. 3/9चा अर्थ लिहिता लिहिताच 1/3 समजायला पाहिजे आपल्याला. आणि तिसरा कोण आहे? सुजय. त्याला 12 दिवस लागतात, त्याने 3 दिवस काम केलं. 3/12 म्हणजे 1/4. एवढं काम तुमचं झालं. तिरपा गुणाकार केला, 4 आणि 3 7/12. एवढे काम झाले. तर राहिलं किती काम? 5/12. हे 5/12 काम करणार कोण? विजय. त्याला दिवस लागतात 24. इज इक्वल टू 12 1 12, 12 2 24, 5 2 10. प्रश्न संपला. एवढंच लेखी काम आपण करायला पाहिजे, तरच त्या कमीत कमी वेळेमध्ये आपण ते प्रश्न एक्झाममध्ये सोडू शकतो. तुम्ही जर पूर्ण स्टेप बाय स्टेप तर लिहित बसलात, तर एवढ्या कमी वेळेमध्ये तो प्रश्न तुमच्याकडनं सोडून होणार नाही. याच्यावरती लक्ष द्या. चालेल? बघा पुढचा प्रश्न बघूया आपण काय दिलाय. बघा प्रश्न क्रमांक 2. राम व श्याम एक काम अनुक्रमे 6 व 12 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी कामाला सुरुवात केली, परंतु 3 दिवसानंतर राम काम सोडून गेला. तर शिल्लक राहिलेले काम करण्याकरता श्यामला किती दिवसांचा वेळ लागेल? हा आपला प्रश्न आहे. मित्रांनो अगदी सोपा प्रश्न आहे. थोडंसं ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित असलं तर तुम्ही असं गृहीत धरा, हा प्रश्न जसा वाचल्या वाचल्याचं उत्तर तुम्हाला मिळू शकते. बघा मी सांगतो पण थोडंसं मी सांगतो तसा विचार करा. तोंडी तुम्हाला उत्तर मिळेल, काहीही लिहिण्याची आवश्यकता नाही. काय घडलं? काय झालं? कोण आलं? किती काम झालं? राहिलं किती? करणार कोण? हे 4 पॉईंट मी तुम्हाला सांगितले. तर इथे काम करण्यासाठी कोण कोण आलं? तर राम आणि श्याम दोघे आले होते. आणि दोघांनी किती दिवस काम केलं? 3 दिवस. मला सांगा, रामला एकट्याला पूर्ण काम करण्याकरता 6 दिवसांचा वेळ लागतो. त्या 6 पैकी त्याने 3 दिवस काम केलं. याचा अर्थ रामने एकट्याने अर्धे म्हणजे 50% काम केलेलं आहे. राम एकटा पूर्ण काम 6 दिवसामध्ये करतो. इथे त्याने फक्त 3 दिवस काम केलं आणि तो चालला गेला. राम जर 3 दिवस काम करून चालला गेला किंवा 3 दिवसानंतर तो सोडून गेला, तर 6 दिवसामध्ये पूर्ण काम, याचा अर्थ 3 दिवसामध्ये अर्ध काम. म्हणजे रामने जे 3 दिवस काम केलं, त्या 3 दिवसामध्ये त्याने 50% म्हणजे अर्धे तुमचे काम केलेले आहे. बरोबर आहे. आता अर्ध राहिलेलं काम करणार कोण? तर श्याम करणार. तर श्यामला पूर्ण काम करण्याकरता 12 दिवसांचा वेळ लागतो. तर अर्धे काम करण्याकरता 6. आणि त्या 6 पैकी श्यामने राम सोबतही 3 दिवस काम केलेले आहे. याचा अर्थ राम सोडून गेल्याच्या नंतर श्यामला आणखीन 3 दिवस काम करावे लागणार. हे आलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. झालं, संपलं. आता बघा आपण लिहिणार कसं. ज्यांना लिहिण्याची सवय, रायटिंग वर बघा काय. आता मी काय म्हटलं, सर्वात प्रथम दोघांनी एकत्र किंवा सोबत किती दिवस काम केलं? 3 दिवस. आपण काय करणार, 3 दिवसामध्ये राम आणि श्याम किती काम करतात? बरोबर. राम करणार 3/6, श्याम करणार 3/12. 3/6चा अर्थ होतो 1/2 आणि 3/12चा अर्थ होतो 1/4. बरोबर. सोडवायला तिरपा गुणाकार, 4 गुणला 1 4 आणि 2 6/8. बरोबर ना. दोन्ही भाग द्या परत वाटलं असतं 3/4. आता 3/4 काय आलं तुमचं? तर राम व श्यामचे 3 दिवसाचे काम. हे काल राम व श्यामचे 3 दिवसाचे काम. आता मला सांगा, 3/4 काम, एवढं काम तुमचं झालं, संपलं. तर शिल्लक किती काम राहिलं? आता परत 3/4चा अर्थ काय होतो? 4 पैकी 3. आता 4 पैकी 3 एवढं काम झालं, मग राहिलं किती? 4 पैकी 1. आपण त्या लिहिणार 1/4. आणि हे शिल्लकचे 1/4 काम करणार कोण? तर रामने तर काम सोडलं. करणार कोण मग? श्याम. आणि श्यामला पूर्ण काम करण्याकरता वेळ लागतो 12 दिवसांचा. हे तुम्हाला फक्त 12चे 1/4, 12 गुणला 1/4 करायचं आहे. या 4ने 12ला भाग देत आले 3, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला 3 दिवस. आपण जेव्हा तोंडी विचार केला होता ओरली, तेव्हाही उत्तर 3 आलं. इथे तुमचं उत्तर 3 आलं. प्रश्न तुम्ही कसाही सोडा, उत्तर सारखंच मिळणार आपल्याला. फक्त आपण कुठल्या प्रकारे विचार करतो त्याच्यावरती तुमचं उत्तर अवलंबून आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा. पवन एक काम 18 दिवसांमध्ये पूर्ण करतो. कोण?
पवन एक काम 18 दिवसांमध्ये आणि भूषण तेच काम 15 दिवसामध्ये करतो. पवनला 18, भूषणला 15. जर प्रश्न समजून घ्या, जर भूषणने कामाला सुरुवात केली व 10 दिवसानंतर तो काम सोडून गेला. बघा परत कोण आलं तर भूषण आला, त्याने कामाला सुरुवात केली. त्याने किती दिवस काम केलं तर 10 दिवस केलं. कोणी केलं 10 दिवस? भूषणने 10 दिवस काम केले आणि तो सोडून गेला. म्हणजे भूषणने कामाला सुरुवात केली, 10 दिवस काम करून तो चालला गेला. म्हणजे तो 10 दिवस तो होता तिथे. तर तुम्ही मला सांगा भूषण 10 दिवसांमध्ये किती काम करणार? कोण? भूषण 10 दिवसांमध्ये 10/15 म्हणजे 2/3 2/3 एवढं काम करणार आहे. आता भूषणने 10 दिवसामध्ये जर 2/3 एवढं काम केलं तर राहिलं किती? 2/3चा अर्थ होतो 3 पैकी 2. मग शिल्लकचे काम किती आहेत? 1/3. आणि हे जे शिल्लकचे 1/3 काम आहे, आता हे प्रश्न काय म्हटला? सोडून गेला तर शिल्लक राहिलेले काम करण्यासाठी पवनला किती दिवसांचा वेळ लागेल? तर शिल्लकचं 1/3 1/3 काम करणार कोण? पवन. आणि पवनला पूर्ण काम करण्याकरता 18 दिवसांचा वेळ लागतो. परंतु पवनला पूर्ण काम नाही, पवनला करायचं फक्त 1/3. तर 18चे 1/3 काढा, 18 गुणिला 1/3 बरोबर उत्तर मिळेल तुम्हाला 6 दिवस. तर प्रश्न विचारला होता पवनला शिल्लकचे काम करण्यासाठी किती दिवसांचा वेळ लागेल? या प्रश्नाचं उत्तर किती मिळेल आपल्याला? फक्त 6 दिवस. राहिलेले काम पवन 6 दिवसांमध्ये कंप्लीट करतो. चालेल, समजलं कन्सेप्ट? यापुढे चौथा प्रश्न. अनिल सुनील एक काम अनुक्रमे 20 दिवस व 12 दिवसांमध्ये करतात. अनिल किती? 20 दिवस. दुसरा कोण आहे? सुनील, त्याला किती? 12 दिवस. अनिलला 20, सुनीलला 12. पुढे बघा, जर अनिलने कामाला सुरुवात केली, कोणी केली सुरुवात? अनिल. अनिलने कामाला सुरुवात केली आणि 4 दिवसानंतर सुनीलने अनिलला मदत करण्यास सुरुवात केली, तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण किती वेळ लागेल? मित्रांनो थोडासा बदल आहे. जसं आत्तापर्यंत तो व्यक्ती सोडून जायचा, आता सुनीलने कामाला सुरुवात केली आणि 4 दिवसानंतर अनिलने सुरुवात केली आणि 4 दिवसांत सुनीलही तिथे सामील झाला, म्हणजे त्यानंतर दोघांनी मिळून ते काम संपवलं. बरोबर ना? तर आपण एक काम करूया. सर्वप्रथम काम करण्याकरता कोण आला? तर सुरुवात कोणी केली? जर अनिलने कामाला सुरुवात केली, ठीक आहे, चला अनिलने कामाला सुरुवात केली. अनिलने कामाला सुरुवात केल्यानंतर त्याने एकट्याने किती दिवस काम केलं? तर 4 दिवसानंतर सुनील आला. सुनील कधी आला? 4 दिवसानंतर. म्हणजे ते 4 दिवस फक्त अनिलने काम केले. तर अनिल त्या 4 दिवसामध्ये काम करेल 4/20 बराबर 1/5. चालेल, 1/5 एवढं काम झालं. आता हे जे 1/5 एवढं काम झालं, हे काम कोणी केलं? अनिलने. तर शिल्लक काम किती राहिलं? आता 1/5 काम झालं म्हणजे शिल्लक राहिलं 4/5. आणि हे शिल्लकचं काम आता करणार कोण? तर आता ते दोघं करणार. आता ते दोघे करणार, म्हणजे शिल्लकचे जे 4/5 एवढं काम तुमचं राहिलं होतं ते काम आता करणार सुनील व अनिल. आता प्रश्न सोडवणार कसा? तर एक सिंपल कन्सेप्ट आपण वापरू. आपल्या बेसिकमध्ये आपण एक हा पॉईंट घेतला होता की जेव्हा कोणतेही 2 लोक एकत्र काम करतात, 2 व्यक्ती जर एकत्र काम करत असतील तर त्यांना काम पूर्ण करण्याकरता XY/X+Y एवढा वेळ लागतो असं आपलं झालेलं आहे. आणि XY/X+Y हे पूर्ण काम करण्याकरता लागणारा वेळ आहे. तर मी असं गृहीत धरतो, समजा अनिल आणि सुनीलला पूर्ण काम करायचं आहे, पूर्ण, आपल्याला इथे 4/5 आहे, पण समजा मी गृहीत धरतो पूर्ण. तर पूर्ण काम करण्याकरता त्यांना वेळ लागेल 20 गुणिला 12 भागीला 32. 20 आणि 12 32 एवढा वेळ त्यांना पूर्ण काम करण्याकरता लागतो. परंतु आपल्याला त्यांच्याकडनं पूर्ण काम करून घ्यायचं का? नाही. त्यांच्याकरता काम राहिलं किती? 4/5. तर याला तुम्ही गुणा 4/5. हे तुमचं उत्तर. संपला प्रश्न आपला सोडवायला. बघा, हे 5 1 5, 5 ने तर भाग द्याला 5 चोक 20, 4 ने खाली 32 ला भाग द्या 4 8 32. हे म्हणजे वरचे 4 आहेत, 4 1 4, 4 2 8, वरती 12 खाली 2, वरच्या 12ला खालच्या 2 ने भाग द्या. उत्तर मिळेल तुम्हाला 6 दिवस. याचा अर्थ काय आला की ते काम पूर्ण करण्याकरता त्यांना 6 दिवसांचा वेळ लागेल.
या पद्धतीने सुद्धा हे प्रश्न तुम्ही सोडू शकता. दुसरा कन्सेप्ट, मी तुम्हाला आणखीन एक ऑप्शन देतो. समजा हे उत्तर इथे खाली लिहू आपण, 6 दिवस. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण बेसिकमध्ये पहिल्या सेशनमध्ये लसावीचा वापर करून प्रश्न सोडा असा झाला होता आपला, बरोबर ना? बघा, 20, 12, 20 आणि 12चा लसावी निघतो 60. 20 आणि 12चा लसावी किती आहे? 60. 20 त्रिक 60 होतात, 12 पंच 60 होतात. तर आपण असं गृहीत धरू की आपल्याला 60 वस्तू तयार करायच्या आहेत. किती वस्तू? 60. आणि ह्या 60 वस्तू तयार करण्याकरता अनिलला वेळ किती लागतो? 20 दिवसांचा. याचा अर्थ अनिल रोज 3 वस्तू बनवतो. आणि ह्या 60 वस्तू तयार करण्याकरता सुनीलला वेळ लागतो 12 दिवसांचा. याचा अर्थ सुनील रोज किती वस्तू बनवतो? 5. म्हणजे रोज 3 आणि 5. समजा दोघांनी एकत्र काम केलं, अनिल आणि सुनील दोघांनी एकत्र काम केलं, तर एकूण वस्तू तयार होतील 8. आपल्याला किती करायच्या? 60. पण ह्या 60 पूर्ण आहेत, परंतु पूर्ण काम दोघांनी नाही केलं. काय करा, त्या 60 पैकी सुरुवात कोणी केली? अनिलनी. किती दिवस? 4. तर सुरुवातीला अनिल 4 दिवसांमध्ये किती वस्तू बनवणार? तर अनिल रोज वस्तू किती बनवतो? 3. 4 दिवसामध्ये 3 गुणिला 4 बराबर 12. सुरुवातीच्या 4 दिवसांमध्ये इन दॅट 4 डेज 12 वस्तू बनल्या. शिल्लक किती राहिल्या? एकूण 60 बनवायच्या. 60 पैकी 12 झाल्या, राहिल्या किती? 48. आणि ह्या 48 वस्तू कोण बनवणार? तर ते दोघे मिळणार. तर 48 वस्तू आणि रोज तयार होतात 8. दोघांनी मिळून 8 होतात. 8 ने वरती भाग द्या, 8 सकम 48. तुमचं उत्तर परत केलं तिथे 6 दिवस. असा सुद्धा पॅटर्न आपण इथे वापरू शकतो. म्हणजे बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही प्रश्नाबद्दल कसा विचार करता त्यावरती सगळं अवलंबून आहे प्रश्न सोडवायचा कसा. प्रश्न सोडवण्यासाठी भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. फक्त तुम्ही कसा विचार करता त्यानुसार त्याची मांडणी आहे. ज्या एक प्रश्न वेगवेगळ्या 4 प्रकारे सोडवता येऊ शकतो. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला सर्वात सोपा कन्सेप्ट कोणता वाटतो त्यानुसार तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. जेणेकरून एक तर वेळ कमी लागला पाहिजे, उत्तरामध्ये काही चूक व्हायला नको, कॅल्क्युलेशन कमी असायला पाहिजे आणि आपला कॉन्फिडन्स मेंटेन व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जिथं तुमच्यासोबत आहेत त्याच पद्धतीने तो प्रश्न तुम्ही सोडवा, तरच आपण त्या एक्झाममध्ये समोर जाऊ शकतो. हे लक्षात ठेवू सर. चालेल. यापुढे 5वा प्रश्न बघा काय. अ व ब एक काम अनुक्रमे 20 आणि 30 दिवसांमध्ये पूर्ण करतात. कोण कोण आहे? अ आणि ब. अ ला वेळ लागतो 20 दिवसांचा, ब ला वेळ लागतो 30 दिवसांचा. जर दोघांनी कामाला सुरुवात केली, कोणी? दोघांनी कामाला सुरुवात केली आणि काही दिवसानंतर बने काम सोडले. काम कोणी सोडलं? बने. बघा लक्षात द्या, काम कोणी सोडले? बने. म्हणजे ब मधात निघून गेला. आता बन जर काम सोडलं तर मला सांगा, काम शेवटपर्यंत कोणी केलं? अने. कारण की सुरुवातीला कोण आलं होतं? अ आणि ब. अ आणि ब दोघे आले. दोघांपैकी अने काम सोडलं, सॉरी कोणी सोडलं? बने. बने काम सोडलं. तर समोर काम कोणी केलं? अने. म्हणजे अ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. कोण आहे? अ. बने मधात काम सोडलं. अ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या सोबत आहे. समोर प्रश्न बघा काय त्याला. बने काम सोडले तर शिल्लक राहिलेले काम अने 10 दिवसांमध्ये पूर्ण केले. शिल्लक राहिलेले काम अने 10 दिवसांमध्ये पूर्ण केले तर बने किती दिवसानंतर काम सोडले, असा तुमचा प्रश्न आहे. मला सांगा, शिल्लक राहिलेलं काम कोणी केलं? अने. किती दिवसांमध्ये? 10 दिवसांमध्ये. तर मला याचं एक उत्तर सांगा तुम्ही. अ 10 दिवसांमध्ये किती काम करतो? तर अ पूर्ण काम करण्याकरता 20 दिवसांचा वेळ लावतो, तर 10 दिवसांमध्ये अर्ध काम, 50%, 1/2 काम झालं म्हणता येईल असं मला. अ पूर्ण काम करण्याकरता 20 दिवसांचा वेळ लावतो, तर 10 दिवसामध्ये ऑब्व्हियसली अर्ध काम करणार तो. याचा अर्थ काय झाला? जेव्हा ब काम सोडून गेला त्या 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 पॉईंटच्या नंतर तिथून समोर अर्ध काम शिल्लक होतं आणि ते शिल्लकचं अर्ध काम कोणी केलं? अने. तर आधीचं सुरुवातीचं अर्ध काम कोणी केलं? तर बन नाही, ते दोघांनी. कारण की प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं? दोघांनी कामाला सुरुवात केली आणि काही दिवसानंतर बने काम सोडलं.
आणि ब ने सोडल्यानंतर अ ने 10 दिवसामध्ये काम संपलं. म्हणजे जेव्हा ब काम सोडून गेला तिथून समोर अर्ध काम शिल्लक होतं आणि ते शिल्लकचे अर्धे काम अ ने 10 दिवसांमध्ये संपवले. याचा अर्थ हा झाला सुरुवातीचे 1/2 म्हणजे अर्धे काम कोणी गेले? अ व ब ने. ते अर्धे काम कोणी केले? अ व ब ने. तर आता प्रश्न काय विचारला तुम्हाला? तर ब ने किती दिवसांतर काम सोडले? म्हणजे सरळ सरळ कन्सेप्ट हा झाला, ब ने किती दिवसांतर काम सोडले म्हणजे काय झालं की अ आणि ब अर्ध काम होईपर्यंत सोबत होते, नंतर ब चालला गेला. तर आपण काय शोधणार? अर्ध काम करण्याकरता ए आणि ब ला किती वेळ लागतो? अर्ध काम करण्याकरता अ ब ला किती वेळ लागतो? तर आपल्या याच्या आधीच्या प्रश्नामधलाच कन्सेप्ट वापरू आपण. दोघांना लागणारा वेळ 20 गुणिला 30 भागीला 20 आणि 30 50 XY अपॉन X प्लस Y आहे ना सूत्र, फॉर्म्युला आहे ना आपला. दोन लोकांना पूर्ण काम करण्याकरता लागणारा वेळ XY अपॉन X प्लस Y, तो पॅटर्न वापरला. आता हे 20 गुणिला 30 भागीला 50 हे झालं पूर्ण काम करण्याकरता लागणारा वेळ, परंतु आपल्याला काम करायचं फक्त अर्ध. याला 1/2 करा, बघा किती दिवसांचा वेळ लागतो. हा 0 हा खालचा वरचा 0 कटला. या 5 ने या 20 ला भाग द्या, 5 चोक 20. हे जे खाली 2 आहेत या 2 या 4 ला भाग द्या, इथं आले 2, 3 दोन्ही 6 दिवस. याचा अर्थ काय झाला? सुरुवातीचे अर्धे काम करण्याकरता अ आणि ब ला 6 दिवस लागतात. याचा अर्थ ब 6 दिवस तिथे होता, नंतर तो 6 दिवसानंतर चालला गेला. म्हणजे ब ने, प्रश्न काय विचारला? ब ने किती दिवसानंतर काम सोडले? तर उत्तर किती मिळेल तुम्हाला? 6 दिवसानंतर तो काम सोडून गेला. बघा प्रश्न समजून घ्या, कोण आलं, किती काम झालं, किती राहिलं, करणार कोण, हे जर व्यवस्थित समजलं तर प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे. मी वारंवार तेच सांगतो, कोण कामाला आलं, किती काम झालं, किती राहिलं आणि करणार कोण, हा विचार जर व्यवस्थित केला तर प्रश्न खूप सोपा आहे. ठीक आहे. 6वा प्रश्न बघा. संजय एक काम 12 दिवसांमध्ये, विजय तेच काम 15 दिवसांमध्ये पूर्ण करतो. संजयने 3 दिवस काम केल्यानंतर विजयने संजयला मदत करण्यास सुरुवात केली, तर दोघांना मिळून शिल्लक राहिलेले काम संपवण्यासाठी किती दिवसांचा वेळ लागेल? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. कामाला सुरुवात कोणी केली? तर प्रश्न काय म्हणतो आपल्याला? संजयने 3 दिवस काम केल्यानंतर विजयाला, म्हणजे मला सांगा सुरुवातीला संजयने 3 दिवस काम केले, तर संजय 3 दिवसामध्ये काम करतो 3/12 बराबर 1/4 एवढे काम झाले. हे काम कोणी केले? संजयने. किती दिवसामध्ये? 3 दिवसामध्ये. आता राहिलेले काम, शिल्लकचे काम, तर 1/4 एवढं काम जर झालं, 1/4 म्हणजे 4 पैकी एक काम झालं, तर राहिलं किती? 3/4. आणि हे करणार कोणतं? प्रश्न काय म्हणला? 3 दिवसानंतर विजयने संजयला मदत करण्यास सुरुवात केली, तर दोघांना मिळून शिल्लक राहिलं काम संपवण्याकरता किती दिवसांचा वेळ लागेल? तर शिल्लकच्या कामाकरता किती वेळ लागेल? तर शिल्लकचं काम आपण एक काम करू, परत त्या मागच्या प्रश्नासारखंच पूर्ण काम करण्याकरता वेळ लागतो 12 गुणिला 15 भागीला 12 आणि 15 27. हे समजलं मी काय केलं? 12 गुणिला 15 भागीला 27 हे झालं XY आपण X प्लस Y. म्हणजे संजय आणि विजयला पूर्ण काम करण्याकरता लागणारा वेळ, परंतु आपल्याला पूर्ण न करता आपल्याला करायचं फक्त 3/4. तर तुम्ही याला गुणणार कशाने? 3/4 ने. 16 प्रश्न बघा. 4 1 4, 4 3 12. आता बघा वरच्या या 3 ने 27 ला भाग दिला, 3 9 27. या 9 ला 3 ने भाग द्या, इथं आले 3. आणि या 3 ने 15 ला भाग दिला, इथं आले 3. चालेल. आता सॉरी 3 ने भाग दिल्यानंतर इथं 5 येणार तुमचे, सॉरी हे 5. आणि या 3 ने याचा भाग द्या, हे झालं. तर शेवटी शिल्लक किती राहिले? 5. याचा अर्थ काय आला? दोघांना मिळून शिल्लक राहिलेले काम संपवण्यासाठी किती दिवसांचा वेळ लागेल? तर दोघांना मिळून शिल्लक राहिलेलं काम संपवण्यासाठी किती दिवसांचा वेळ लागेल? 5 दिवसांचा. हे झालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. चालेल. ऑलमोस्ट त्याच पॅटर्नचा प्रश्न आहे, सेम कन्सेप्ट. चालेल. यस. ठीक आहे. आणखीनही या टॉपिकवर असेच वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्नांसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत त्याची सविस्तर चर्चा करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारचे अधिक व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत याला शेअर करा आणि आठवणीनं राईट हँड साईडला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही आम्ही या चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड होतो त्याचं ताबडतोब नोटिफिकेशन तुम्हाला तिथं मिळून जाईल.
क्लिअर? ठीक आहे, थँक्यू.